मानदेशाच्या या कोरड्या माळरानावर जिथं पावसाची प्रत्येक थेंबासाठी आस असते, तिथं उभी आहे एक जिद्दीची गोष्ट, एक कुटुंब, एक संघर्ष. आटपाडी तालुक्यातील शेखदार मळा इथं राहतात काकासो मारुती कुळेकर. वडिलांचा व्यवसाय मेंढीपालन. पण वडिलांच्या पश्चात आयुष्यानं एक कठीण वळण घेतलं. अनेक पर्याय होते, पण त्यांनी निवडला तोच वारसा, माडग्याळ मेंढीपालनाचा. आजोबाकडे पहिल्या देशी मेंढ्या होत्या. त्या मेंढी आई वडील खाली सोलापूर कोकणला मेंढ्या घेऊन जात होती. ते आता सध्याला आता ते काही दिवसांनी बंद झाले खाली वर जाण्यावर. आमच्या या कुटुंबातनं होत नसल्यामुळे आम्ही आज ही माडग्याळ मेंढ्या पाळण्याचा निर्णय घेतलाय. आज 6 वर्ष झालं. त्या मेंढरापासून जवळजवळ चांगलं उत्पन्न आहे ह्या मेंढराचं. त्या मेंढरापासून आम्ही मुलं इंग्लिश मिडियमला टाकली. ती हे 2-3 गुंठ जमीन घेतली त्याच्या प्लॉट. परत घरचा खर्च हे सगळं ह्या 5-6 मेंढरा या जीवावर चालतं आमचं. गेल्या 6 वर्षापासून काकासो आणि त्यांची पत्नी माया दोघंही मिळून या मेंढ्यांमध्येच आपलं आयुष्य घडवतात. शिक्षण जास्त नाही. काकासो 9वी, माया 8वी, पण जीवनाचं शिक्षण मात्र मोठं आहे. 2 लहान लेकरं, प्रेम आणि देवयानी. आई वडील मेहनत करत असताना हीच लेकरं आणि आजी पाठीमागं मेंढ्यांची जबाबदारी सांभाळतात. हे आमच्याकडे कार्तिक यात्रेला आमच्याकडे एक आदत पिल्लू होतं. एक 8 महिन्याचं पिल्लू होतं. आम्ही कार्तिक यात्रेला प्रदर्शन ठेवल्यामुळं मार्केट यार्डानं ठेवल्यामुळं आम्ही घेऊन गेलो होतो. त्यात बरीच बकरी आली होती आणि त्यांनी आमचा ही आदत बऱ्याच बकऱ्यातनंही त्यांनी निवडून दिलाय. चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळं त्याला 21,000 रुपये मिळाले. मी दिवसभर ह्या मेंढरांना शिवरी, बुसकट किंवा लहान बाळ असतील तर त्यांना ज्वारी, गहू पाजायचं 1-2 वेळा. दिवसभर कोण नसलं तर मी सांभाळते. त्यांची सगळी काळजी घ्यायची, सोडायची इकडं तिकडं किंवा ह्या वाघरातनं त्या वाघरात घालायचे. मी सगळं दिवसभर माझ्याकडेच असतं. 2 एकर शेती, त्यात डाळिंब आणि मेंढ्यांसाठी खास गवत. प्रत्येक गोष्ट नियोजनानं, मेहनतीनं, मेंढ्यांच्या जीवावर. त्याने 3 गुंठ जमीन घेतली, गाडी घेतली आणि सगळ्यात महत्वाचं मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण दिलं. ही फक्त प्रगती नाही, हा संघर्षाचा विजय आहे. कृषी प्रदर्शनात भाग घेत आपली ओळख तयार केली आणि त्यांच्या कष्टाचं फळ आदत नावाचा बकरा, जो आज चर्चेत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीनं या बकऱ्याला दिला नंबर 1चा दर्जा. हा सन्मान फक्त एका बकऱ्याचा नाही, हा सन्मान आहे त्या कुटुंबाच्या घामाचा, त्या आईच्या मायेचा, त्या बायकोच्या साथीचा आणि त्या लेकरांच्या समजुतीचा. नवरा बायको कामासाठी बाहेर गेले तरी मागे उभी असते ती आई आणि लहान लेकर. माझे नाव प्रेम काकास कोळेकर. मी बालभवन डे स्कूल शाळेत शिकतो. माझे पप्पा मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. त्या मेंढी पालनाच्या व्यवसायापासून आम्हाला शाळा शिकवतात. गुरं जनावर पाळली, मेंढर पाळली, ह्यानं पण पाळली. मला एक बारकीशी 2 लावरे 2 मेंढर होती. ती कोण आपली ही 2 त्यानं आणल्यानंतर ह्यात एका मेंढीची एवढी झालेली 9-10. आणि जी मेंढ्यांची काळजी घेतात जणू काही तीच त्यांची दुनिया आहे. माणदेशातल्या या कुटुंबाची गोष्ट आपल्याला शिकवते एकच गोष्ट: परिस्थिती कितीही कठीण असो, जिद्द, मेहनत आणि एकजूट असेल तर यश नक्की मिळतं. ही गोष्ट आहे काकासो कोळेकर कुटुंबाची, माणदेशाच्या मातीशी जोडलेल्या एका प्रेरणादायी प्रवासाची.